Hello students. Now let's begin our second module. Okay. And in this second module what we are going to look for is how to translate every Marathi sentence into English language, and that too with the help of what we have studied so far. So whatever we have studied so far is SVOC, finding SVOC in Marathi sentences of a particular kind. What was the kind of sentences? It was the kind of sentences tote tat, ending with tote tat. So those sentences which end with tote tat must be translated into English language, and I will tell you how to translate those sentences now. It's very easy. तर मी आपणास सांगत होतो की आपण आता मराठीकडून इंग्रजीकडे वाटचाल करीत असताना तोतेताची जी वाक्य बघितली त्यामध्ये आपल्याला SVOC शोधता येतच आहे, आणि जर शोधता येत नसेल तर तुम्ही त्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या खाली दिलेले आहेत, त्या लिंक्सवरती जाऊन ते व्हिडिओज बघा. मॉड्यूल नंबर 1 आणि त्याची 2 प्रॅक्टिस सेशन्स आहेत. ओके, त्यानंतर तुम्हाला SVOC शोधणं हे जमेलच मराठी वाक्यांमध्ये, आणि हे जमलं असताना आता हा मॉड्यूल तुमच्यासाठी पुढचा सेकंड मॉड्यूल. ओके, तर ह्या मॉड्यूलमध्ये नेमकं काय, तर ह्या मॉड्यूलमध्ये आपण बघणार आहोत की मराठीचे वाक्य कसे इंग्रजीमध्ये केल्या जातात, आणि SVOC कसं हे काही दुसरं वेगळं नसून इंग्रजी वाक्याचं स्ट्रक्चर आहे. प्रत्येक इंग्रजी वाक्याचं स्ट्रक्चर आहे. तर आपण आता बघूया की हे वाक्य काही मंत्री देशात दरवर्षी भ्रष्टाचार करतात. यामध्ये एस काय आहे बघा, काही मंत्री करणारे कोण आहेत, कोणने प्रश्न करा म्हणजे एस मिळेल. नियम माहिती आहे तुम्हाला, मॉड्यूल नंबर 1मध्ये दिलेले आहेत. व्ही काय आहे यामध्ये, करतात. इथं सिंगल शब्दाचा व्ही आहे. ओके, वर्ब म्हणजे क्रिया, क्रिया म्हणजे कार्य करणारा शब्द. करतात 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 करतात. काय महत्त्वाचं वाटतं आहे, ओ तो असेल, भ्रष्टाचार महत्त्वाचा आहे. नंतर दुसरा महत्त्वाचा शब्द कोणता वाटतो आहे तुम्हाला, तर तो आहे देशात. ओके, कमी महत्त्वाचा कोणता वाटतो आहे दरवर्षी, तर तो आपला होईल सी. तर मग आता याला SVOC या क्रमानेच मांडायचं. कोणता क्रम जो आपण शिकत आला तो, तर एस लिहिला. काही मंत्रीला काय म्हणतात, सम मिनिस्टर्स. मिनिस्टर म्हणजे एकच मंत्री, आणि यस लावला म्हणजे अनेक होतात, तर मिनिस्टर्स काही मंत्री आहेत ना इथं. मग व्ही लिहा. व्हीला काय म्हणतात, करतातला डू. बघ ओ लिहा. ओ काय आहे इथं बघा, भ्रष्टाचार. भ्रष्टाचारला काय म्हणतात, करप्शन. करप्शन नंतर आता O2 लिहा, देशात. तर देशात आहे ते देशात. तर देशात असलं म्हणजे ते नेमकं काय आहे, देशात म्हणजेच काय, देशामध्ये. तर हे जे आहे ना जोड शब्द असतात अशी, यांना उलटी लिहायची इंग्रजीमध्ये. मध्येला आधी लिहा इन, मग देश लिहा कंट्री. ओके, तर देशात देशामध्येला उलटं लिहा इन कंट्री. द का लावला ते आपण नंतर शिकूया. तुम्ही सध्या इन कंट्री जरी म्हटलं तरी चालेल. सम मिनिस्टर्स डू करप्शन इन कंट्री, दरवर्षीला एव्हरी इयर. ओके, पुढचं वाक्य, मी भरतसोबत नेहमी लढतो. यामध्ये करणारा कोण आहे, यस मी. व्ही काय आहे, लढतो. ओ काय येईल, भरतसोबत, आणि सी हा. तर मग यस लिहा, मी ला आय म्हणतात. ओके, लढतोला फाईट. ओके, भरतसोबत यालाही उलटं लिहा, हा जोड शब्द आहे. भरतसोबत, आईसोबत, भाऊसोबत, बहिणीसोबत. ओके, पालकांसोबत. तर असे शब्द उलटे लिहायचे असतात. आधी सोबत लिहा. सोबतला काय म्हणतात, विथ, आणि पुढे भरत. सी लिहा बघा. आता तो झाला तुमचा कॉम्प्लिमेंट. तर बघा आपली वाक्य काय निर्माण झालीत. सम मिनिस्टर्स डू करप्शन इन द कंट्री एव्हरी इयर, आणि आय फाईट विथ भरत ऑलवेज. आलीत. अशा प्रकारे वाक्य ट्रान्सलेट केली जातात, आणि हे तुम्हाला ऑन पेपर करावे लागतील, आणि हळूहळू हे ऑन पेपर वाढले काय की तुम्हाला तोंडी येऊ लागतील बघा. It's about a complete psychological process, and after practice it happens in your memory that you are able to translate every sentence into English language very easily. So you had better practice SVOC first and put the same into this order which I am putting in. Okay, you have to just find out which exact word is there for the word in English. Okay, इथं तुम्हाला फक्त
शब्दांचाच प्रॉब्लेम येईल आणि एक शब्द एकदाच अडेल. परत तुम्ही तसे वाक्य बनवले ना की तुम्हाला ते शब्द अडणार नाही आणि ते कॉमन वाटतील शब्द. म्हणून जे शब्द नवीन आहेत त्याच शब्दांवरती तुम्ही वाक्य बनवा. आता देशामध्ये खूप लोक शेती करतात, यामध्ये करणारे कोण आहेत? खूप लोक, नाही का. व्ही काय येईल? करतात 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 करतात. महत्त्वाचा शब्द काढतो शेती. आणि दुसरं महत्त्वाचं काय वाटतं देशामध्ये? ते सी तर नाही आहे पण महत्त्वाचं आहे, तर यस लिहा. खूप लोकांना काय म्हणतात? मेनी पीपल. करतातला डू. ओके. आणि शेतीला फार्मिंग. देशामध्येला उलटं करा, इन द कंट्री. बघा, मेनी पीपल डू फार्मिंग इन कंट्री. शेतकरी देशामध्ये अन्नधान्य पुरवतात, यामध्ये करणारे कोण आहेत? यस काय? शेतकरी. व्ही काय? पुरवतात 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 पुरवतात. काय पुरवतात? अन्नधान्य उत्तर येतं. म्हणून ते झालं तुमचं ऑब्जेक्ट 1. ऑब्जेक्ट 2 देशामध्ये. तर बघा, आता शेतकरी लिहा. पुरवतात. एक शेतकरी एक अनेक आहे, खूप सारे आहेत. ओके. तर फार्मर्स आणि व्ही लिहिलं सप्लाय. राईट. आधी लिहायचं फार्मर्स, मग पुरवतातला सप्लाय. मग अन्नधान्याला काय म्हणतात? ग्रेन्स. देशामध्येला उलटं लिहा, इन कंट्री. ओके. तर हे बघा कसं ट्रान्सलेट झालं. सो लेट्स मूव टू अनादर स्लाईड नाव. ओके. पुढच्या स्लाईडमध्ये बघूया की ते परीक्षेसाठी दरवर्षी अभ्यास करतात. यामध्ये करणारे कोण आहेत? एस कोण आहेत? ते. व्ही काय आहेत? करतात 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 करतात. काय करतात? अभ्यास महत्त्वाचा आहे. ओके. मग परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे, मग कमी महत्त्वाचं दरवर्षी. मग यस लिहा. तेला काय म्हणतात? दे. करतातला डू. अभ्यासला काय म्हणतात? स्टडी. परीक्षेसाठी याला उलटं लिहा. साठी आधी लिहा. जोड शब्द हे प्रत्यय लागून आलेले शब्द हे उलटे लिहायचे असतात इंग्रजीमध्ये. ओके. तर साठीला म्हणतात फॉर परीक्षेला एक्झामिनेशन, आणि ते सेपरेट झाले बघा इथं. ओके. इंग्लिशमध्ये. आता दरवर्षीला एव्हरी इयर. दे डू स्टडी फॉर एक्झामिनेशन एव्हरी इयर. तो 100 रुपये दरवर्षी आणतो, देतो. तर यामध्ये करणारा कोण आहे? यस तो. व्ही काय येईल? देतो. देतो 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 देतो. काय देतो? रुपये नाही, किती रुपये ते पूर्ण बोलायचं. 100 रुपये. ओके. तो देतो 100 रुपये. आणि हे दरवर्षी तुमचं सी. मग यस लिहा. तोला म्हणतात ही. देतोला गिव. गिव्ज का केलं मी ते नंतर सांगेल. ओके. तुम्ही गिव लिहा सध्या. ही गिव 100 रुपये, 100 रुपीज. ओके. दरवर्षी एव्हरी इयर. पुढचं वाक्य. राष्ट्रपती मुंबईमध्ये कॉलेजला येतात. यामध्ये एस काय? राष्ट्रपती. व्ही काय? येतात 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 येतात. कुठं येतात? कॉलेज महत्त्वाचं आहे की मुंबई? कॉलेज पर्टिक्युलर प्लेस आहे ना. मग हे दुसरं महत्त्वाचं. मग यस लिहा. प्रेसिडेंट. प्रेसिडेंटच्या आधी कोणती पोस्ट असेल ना त्याच्या आधी द लावतात बघा. म्हणून दी प्रेसिडेंट, दी प्राईम मिनिस्टर, दी चीफ मिनिस्टर, दी प्रिन्सिपल. ओके. येतात. आता व्ही लिहा. येतातला काय म्हणतात? कम. कॉलेजला उलटं लिहा. आता आपण काय करतो? यस व्ही ओ सी या क्रमानं मांडतो आहेत बघा प्रत्येक वाक्य. आता कॉलेजला ला म्हणजेच टू आणि कॉलेज मध्ये इन मुंबई. तो तिला चांगली बातमी सांगतो. तो करणारा आहे. यस. सांगतो व्ही. सांगतो 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 सांगतो. तिला की चांगली बातमी, दोघंही महत्त्वाचे वाटतात. ऑब्जेक्ट 1 तुम्हाला पटेल, जवळचं वाटेल त्याला ऑब्जेक्ट 1 म्हणा. आणि ऑब्जेक्ट 2 तो दुसरा. सी तर ह्यामध्ये असणारच नाही, कारण सी म्हणजे कमी महत्त्वाचा शब्द जो वाक्यातून वगळला असता. काही वाक्यावर परिणाम होत नाही, वगळण्यासारखं काही नाही इथं, म्हणून सी नाही आहे. तर तोला म्हणतात ही. सांगतोला टेल. यस का लावला तो सांगतो नंतर मी तुम्हाला. ओके. ही टेल. चांगली बातमी किंवा तिलाला काय म्हणतात? हर. गुड न्यूज. तुम्ही जर ऑब्जेक्ट 1 इथं केला असता आणि इकडे तिकडे केला असता तर ही टेल गुड न्यूज टू हर असंही आलं असतं हे वाक्य. ओके. मी कॉलेजला सर्व पुस्तके वाचतो. यामध्ये करणारा कोण? मी. व्ही वाचतो 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 वाचतो. सर्व पुस्तके महत्त्वाचं आहे. ओके. हे दुसरंही महत्त्वाचं आहे. तर मी लिहा. आय. वाचतोला रीड.
सर्व पुस्तके, सर्व म्हणजे ऑल पुस्तके, बुक्स, बुक म्हणजे एकच बुक, बुक्स म्हणजे अनेक बुक. मध्ये, कॉलेजमध्येला उलटं करा, इन कॉलेज. आय रीड ऑल बुक्स इन कॉलेज. तर अशा प्रकारे आपण हे SVOCमध्ये इंग्रजीमध्ये ठेवत आहेत. शब्दांचाच फक्त तुम्हाला तुटवडा भासत असेल, पण जी शब्द डिक्शनरी ठेवा समोर आणि त्या डिक्शनरीमधलेच शब्द घ्या आणि त्यावरतीच वाक्य बनवा. आणि ते शब्द तुम्ही रिपीटेडली वापरले ना की तुम्हाला ते शब्द कायमचे लक्षात राहतील. पाठांतर केल्याने शब्द लक्षात राहत नाही, परंतु त्याच शब्दांचा वापर केल्यामुळे ते लक्षात कायमचे राहतील. ओके, तर चला आपण पुढच्या स्लाईडवरती बघूया. आता आम्ही सकाळी कॉलेजमध्ये इंग्रजी शिकतो. यामध्ये यस काय आहे बघा, आम्ही. व्ही करणे काय शिकतो. आम्ही शिकतो 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 काय महत्त्वाचं होतं, इंग्रजी. ओके, दुसरं महत्त्वाचं काय वाटतं ते कॉलेजमध्ये, आणि कमी महत्त्वाचं काय वाटतं ते सी. मग आम्हीला काय म्हणतात, व्ही. मग व्ही शिकतोला काय म्हणतात, लर्न. इंग्रजीला इंग्लिश. कॉलेजमध्ये उलटे करा, इन कॉलेज. सकाळी, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र हे यांच्या शेवटी यांच्या आधी आहे ना इन लावतात किंवा ॲट लावतात केव्हाही. सकाळी तर ॲट मॉर्निंग किंवा इन मॉर्निंग. ओके, दुपारी तर ॲट आफ्टरनून, ॲट इन नून, तरी तर ॲट मॉर्निंग किंवा इन मॉर्निंग. मी त्यांना खूप मदत करतो. या वाक्यामध्ये करणारा कोण आहे, मी. व्ही काय, मदत करतो. इथं 2 शब्दांचं वर्ब आलेलं आहे बघा. पूजा करतो, अभिनंदन करतो. ओके, आशीर्वाद देतो. 2 शब्द मिळून बनलेलं वर्ब. आणि आहे इथं वरती शिकतो म्हणजे हे सिंगल शब्दाचं वर्ब. तर डबल शब्दाचं वर्ब आलेलं आहे इथं. करतो तर काय नेमकं करतो तर मदत करतो. ऑब्जेक्ट, मदत करतो मदत करतो मदत करतो. कोण महत्त्वाचं वाटतं तुम्हाला, त्यांना. आणि हे खूप कमी महत्त्वाचं किंवा ठीक आहे महत्त्वाचंही असेल तरी ऑब्जेक्टिव्ह म्हणलं असतं आपण याला, पण येईल तो शेवटीच. तर मी लिहा आधी, आय. मदत करतोला हेल्प. ओके, कोणाला, त्यांनाला देम. खूपला काय म्हणतात, व्हेरी मच, सो मच, टू मच, काही म्हणा. व्हेरी, आय हेल्प देम व्हेरी मच. त्यांना म्हणजे खूप सारे आहेत म्हणून देम लिहिलं आहे. आम्ही मंदिरामध्ये खूप मदत करतो. यामध्ये करणारे कोण आहेत, यस आम्ही. व्ही मदत करतो. मदत करतो महत्त्वाचं मंदिर वाटतं ना, आणि हे कमी महत्त्वाचं वाटतं किंवा सेकंड महत्त्वाचं असेल ते तर त्याला ओटू म्हणा, पण येईल तो शेवटीच. आम्हीला व्ही. मदत करतो हेल्प. मंदिरामध्ये इन टेम्पल. व्हेरी मच. बरोबर, SVOC या क्रमाने मांडलं आपण ते इंग्लिशमध्ये. पुढचं वाक्य आहे, मधमाशी संध्याकाळी फुलांवर बसते. यामध्ये यस काय बघा, मधमाशी. व्ही काय येईल, बसते. बसते 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 काय महत्त्वाचं आहे, फुलांवर. ते आपलं ऑब्जेक्ट 1 किंवा ऑब्जेक्ट. आणि हे सी. मग लिहा यस. मधमाशीला काय म्हणतात, हनी बी. बसतेला सीट. ओके, यस का लावला मी सीटला ते नंतर सांगेल. ओके, हनी बी सीट. फुलांवर, वर आधी लिहा. टेबलवर, वर आधी लिहायचं, ऑन टेबल. तसंच ऑन फ्लावर. फुलांवर अनेक फ्लावर्स आहेत की एकच फ्लावर आहे ते ठरवावं लागेल. अनेक असतील तर फ्लावर्स करावं लागेल. आणि संध्याकाळी ॲट इव्हनिंग, ॲट मॉर्निंग, ॲट नाईट. राहुल मंदिरामध्ये मराठी बोलतो. तर यामध्ये यस काय आहे, राहुल. व्ही काय येईल, बोलतो. बोलतो 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 मराठी. मग हे मंदिरामध्ये एवढं यस लिहा. राहुल बोलतोला स्पीक. यस का लावला सांगतो मी तुम्हाला, स्पीक्सच्या. ओके, राहुल स्पीक. सध्या तुम्ही असंच लिहा, राहुल स्पीक मराठी. मंदिरामध्ये उलटं लिहा, इन टेम्पल. ओके, तर अशा प्रकारे बघा आपण ते SVOC या क्रमाने मांडत आहोत. आधी आपण शोधणं शिकलेलं आहोत मॉड्यूल 1मध्ये, आणि मॉड्यूल 1मधील प्रॅक्टिस सेशन 1-2मध्ये प्रॅक्टिस केलेली आहे. आता इथं आपण डायरेक्ट ट्रान्सलेट करणं शिकत आहोत. तर आपण आता शिकलेलंच आहोत की कसं SVOC शोधायचं मराठी वाक्यांमध्ये, आणि कोणत्या टाईपची पर्टिक्युलरली वाक्य घ्यायची मराठीतली. असं कुठलंही वाक्य नाही घ्यायचं आहे, जे सांगितलेलं आहे त्याच प्रकारचं वाक्य घ्यायचं आहे. दिस इज व्हेरी मॅजिकल कोर्स इन फॅक्ट, आणि इट्स गोइंग टू हेल्प यू इन एव्हरी पॉसिबल वे. सो जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस कराल आणि नोट्स काढत राहाल, विसरू नका काही,
आणि क्रमानेच तुम्हाला हे व्हिडिओज बघायचे आहेत. जर तुम्ही क्रम चुकवला, कोणी जर चुकून हा दुसरा व्हिडिओ त्यांच्या हाती लागला असेल तर त्यांनी आधीचे 3 व्हिडिओज बघणं खूप गरजेचे आहे. तरच हा संपूर्ण कोर्स तुम्हाला कळेल. मधूनच क्लासमध्ये येऊन बसण्यासारखं होईल, नाही तर मग ते आणि तुमच्या लक्षात येणार नाही.